नमस्कार ताई, तुम्ही आता कुसुमाग्रजांची एक कविता उदाहरण म्हणून ऐकवलीत. अतिशय गाजलेली त्यांची कविता आणि खूप जणांना प्रेरणा देणारी अशी कविता. तर तुमची एखादी कविता आम्हाला ऐकायला खूप आवडेल. बरं, म्हणजे गझल नसलेली अशी एखादी कविता. म्हणजे पुढे परत गझल जेव्हा सादर कराल तेव्हा त्यातला फरक पण आपल्याला लक्षात स्पष्ट होईल. ही माझी अष्टाक्षरी कविता आहे. आधी बसविली घडी. याच्यात शिवणाचे, कवितेचं नावच शिवण आहे. अच्छा, शिवण. आणि शिवणासंबंधी स्त्रिया शिवण नेहमीच म्हणजे त्याची जवळीक असते, शिवावं लागतंच. तर म्हणून त्याच्या संबंधी आणि संसाराशी ते जोडलंय कसं हे मला या कवितेतून दाखवायचं आहे. आधी बसविली घडी मग आयुष्य बेतले. आधी बसविली घडी मग आयुष्य बेतले. चार चौकटी आखून माप आतून घेतले. गळा घेतला कापून, गळा घेतला कापून हात वाढीव ठेवले. थोडा चिमटा घेऊन पोट पाठीस जोडले. काही नव्हते ठेवाया, काही नव्हते ठेवाया. खिसा बेतलाच नाही. खांदे झुकले थकून खाली उतरली बाही. आणि शेवटचं आहे की थोडी मुरड घेऊन पक्की घातली शिवण. थोडी मुरड घेऊन पक्की घातली शिवण. बोटभर मायेसाठी मनाची ही उसवण. बोटभर मायेसाठी मनाची ही उसवण. तर ह्याच्यामध्ये घेतलेल्या या सगळ्या प्रतिमा शिवणामधल्या आहेत आणि म्हणून या कवितेचं नाव शिवण. गझलला शीर्षक आपण देतच नाही. त्याचं कारण गझलमध्ये प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयावर असल्यामुळे कसं काय त्याला नाव द्यायचं, एकच विषय त्यामध्ये नाही आहे. तर पाचही शेर वेगवेगळ्या विषयावर जर असतील आणि 5च शेर लिहायचे असंही बंधन नाही. तुम्ही जास्तही लिहू शकता, पण जास्तीत जास्त 17 लिहितात साधारण, कारण काफियाचे शब्दसुद्धा यापेक्षा जास्त सापडत नाहीत. तर त्यामुळे ते बंधन आपोआप पडलं आहे. आता मी अष्टाक्षरी कविता वाचली तर तशी अष्टाक्षरी गझल पण असू शकते. तर हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो की अष्टाक्षरी किंवा आणखी वेगळ्या प्रकारात गझल होऊ शकते का, का गझलची ठराविकच वृत्त आहेत. तर गझलची काही ठराविक वृत्त आहेत हे बरोबर आहे, पण अष्टाक्षरीसुद्धा गझल होऊ शकते. तर मी एक अष्टाक्षरी गझल वाचते की स्वप्ने सोडली पाण्यात. स्वप्ने सोडली पाण्यात गेला जन्मही वाहत. हा पहिला शेर झाला. पहिल्या शेराला मतला असं म्हणतात. आपल्याकडे त्यावरून मथळा हा शब्द आलेला आहे बघा. तर मतला. स्वप्ने सोडली पाण्यात गेला जन्मही वाहात. ज्योत विझून गेलेली उरे भिजलेली वात. ज्योत विझून गेलेली उरे भिजलेली वात. फुले नवीन शोधते फुलपाखराची जात. फुले नवीन शोधते फुलपाखराची जात. आता मघाच्या शेरामध्ये ज्योत विझून गेलेली हे वृद्धत्वावर एक हे होतं. उरे भिजलेली वात तरीसुद्धा काही काही शिल्लक असतं वृद्धांजवळही. आणि फुले नवीन शोधते हे अलीकडल्या पिढीवरचा शेर आहे. एवढ्यासाठी हे निर्देश केला की वेगवेगळ्या विषयांवर शेर असू शकतात. आता पुढचा शेर आहे. तिथे ऐटीत गुलाब. तिथे ऐटीत गुलाब इथे मुकी घायपात. इथे मुकी घायपात. सौंदर्यालाच जगामध्ये मान असतो, रेकग्निशन असतं, त्याला स्वागत असतं त्याचं, पण घायपातीला कोण विचारतं. अशा तऱ्हेने हा शेर बांधलेला आहे. आता शेवटचा शेर आहे की फक्त वाजलेत 12. फक्त वाजलेत 12 कशी सरायची रात. कशी सरायची रात. इथे मला सांगावंसं वाटतं की यामध्ये गझलेमध्ये
नेहमी प्रतीकांची भाषा वापरली जाते. अगदी कवितेमध्ये तसं नाही आहे बघा. शिवणामध्ये मी जे ऐकवलं तुम्हाला त्यामध्ये डायरेक्ट मला काय म्हणायचं होतं त्या ह्याच्यात सांगितलं आणि ते संसाराशी जोडलं. पण ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट काहीच सांगितलेलं नाही की स्वप्ने पाण्यात सोडली आणि त्याच्याबरोबर जन्मही वाहत गेला. यातल्या मधल्या गॅप्स या वाचकांनी भरायच्या असतात. आणि ही फक्त प्रतीक आहेत की जीवनामध्ये आपल्याला किती गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि कदाचित त्यामुळे आपल्याला जन्मात हव्या त्या गोष्टी मिळतही नाहीत. म्हणून त्याबरोबर स्वप्नांबरोबर जन्म वाहत गेला याचा अर्थ मधली गॅप वाचकांनी भरायचे की हे जीवन कसं असलं पाहिजे. वा वा. ताई, तुमच्या आत्ताच्या बोलण्यामध्ये मतला, काफिया, रदीफ, अलामत असे शब्द आले. तर याच्याबद्दल आम्हाला अधिक माहिती. बरोबर. आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे गझलच्या पहिल्या शेराला मतला असं म्हणतात. आणखीन त्याच्याबद्दलचा नियम पुढे सांगते. काफिया हा गझलचा प्राण म्हटला पाहिजे. जर एखाद्या कवितेमध्ये काफिया नसेलच तर ती गझल होऊच शकणार नाही. म्हणजे काफिया हा प्राण आणि त्याच्यानंतर रदीफ येतो. रदीफ येते म्हणायला पाहिजे. काफिया हा शब्द पुल्लिंगी आहे पण रदीफ हा शब्द स्त्रीलिंगी आहे. उर्दूमधनं ते दोन्ही शब्द आपण तसेच उचललेत. आणि यमकाशी काफियाचा साधर्म्य हे मी तुम्हाला सांगितलं मगाशी. तर प्रत्यक्षात आपण बघूया की काय काफिया म्हणजे असतं. निराळी तुझी वाट थांबू नको रे, कशी येऊ मी साद घालू नको रे. इथे संपले आपुले आज नाते, क्षणाचेच जन्मास जोडू नको रे. ह्या 4 ओळी म्हणजे 2 शेर आहेत हे. तर पहिल्या 2 ओळींमध्ये बघा, निराळी तुझी वाट थांबू नको रे, तर नको रे आलं. नंतर कशी येऊ मी साधं घालू नको रे, इथेही नको रे आलं. तर दोन्ही ओळीमध्ये हा शेवटी आलेला शब्द आहे हा रदीफ आहे. आणि मग काफिया कुठला आहे तर थांबू नको, थांबू, घालू नको रे किंवा जोडू नको रे हा काफिया आहे. तर ह्या काफियामध्ये मगाशी जसे सांगितले तुम्हाला काफिया दूर, सूर, नूर किंवा काहूर हे असे एक उच्चारी शब्द. तसा हा एक उच्चारी शब्द आहे. फक्त याच्यामध्ये काय ऊ हा शेवटचा जो स्वर आहे तो कॉमन आला आहे. थांबू, घालू, जोडू असे. तर हे काफिये समउच्चारी असायला लागतात आणि त्या समउच्चारी काफियांबरोबर त्यातलं एक अक्षर एखादं कॉमन असतं सगळ्यांमध्ये. आता इथे अक्षर कॉमन नाही आहे पण स्वर कॉमन आहे. तर याला स्वर काफिया म्हणतात. म्हणजे स्वर काफिया आणि काफिया दोन्हीपैकी काहीही चालू शकतं. पण स्वर काफिया जर तुम्ही योजला तर त्याच्यामागे रदीफ ही यावीच लागते असा नियम आहे. म्हणजे तसं विदाऊट रदीफ तुम्ही केली एखादी गझल आणि चुकून झाली तर ती अगदी फाडून टाकायची असं नाही. परंतु नियम असा आहे की रदीफ ही पाहिजे. जर स्वर काफिया असला तर रदीफ मस्त आहे. पण एरवी मात्र रदीफ एखाद्या वेळ नसली तरी चालते. काफिया यांनी ओळीचा शेवट होऊ शकतो. तर तशी एखादी गझल वाचते मी की काय केले जीवनी ह्या मी खरे, काय केले जीवनी ह्या मी खरे, बांधली वाळूत वाळूची घरे. काय केले जीवनी मी या खरे, पण बांधली वाळूत वाळूची घरे. लाट येता घेऊनी गेली खुणा, लाट येता घेऊनी गेली खुणा, आणि शिंपल्यांची रास हाताशी उरे. भ्याडते अंधिकतयांची जीवने, भ्याडते अंधिकतयांची जीवने, प्यार ज्यांना लौकिकाचे पिंजरे, प्यार ज्यांना लौकिकांचे पिंजरे. तर इथे मी 4 शेर वाचले आत्ता, नाही 3च वाचले. तर शेवट ओळीचा कसा झाला आहे, एका पहिल्या ओळीचा खरे, दुसऱ्या ओळीचा घरे, पुढच्या शेराचा उरे आणि शेवटच्या याचा पिंजरे.
तर हा रे शेवटी आलाय. घरे खरे उरे आणि पिंजरेच्या मधला जरे असं ते सगळे कॉमन हे आहेत. तर याचा अर्थ रे याला हरफे रवी असं म्हणतात. कॉमन अक्षर, कॉमन अक्षर रे आहे सगळ्यामध्ये, घरे बिरे, याला हरफे रवी असं उर्दूत म्हणतात. आपल्या मराठीमध्ये आपण तसं काही म्हणत नाही, त्याला शब्द दिलेले नाहीये. आणि त्याच्या अलीकडे घरे खरे उरे आणि पिंजरे हे शब्द, उरे एक सोडला तर बाकी अकारांत आलेले आहे त्याच्यात. बरोबर, न बदलणारा असा स्वर, आणि त्यालाच आपण अलामत म्हणतो. अलामत याचा अर्थ उर्दूमध्ये खूण किंवा चिन्ह असं आहे. तर ती खूण आणि चिन्हच आपण वापरतोय की हे आमची काफिया बरोबर आहे बरं का, याची खूण आहे, म्हणून त्याला खूण हा शब्द फिट बसतो, अलामत. तर ती अलामत बरोबर सगळीकडे असायला पाहिजे. पण इथे उरे आलंय बघा मध्ये एक. तर आधीच्या 3 बाकीच्या शब्दांमध्ये ही अलामत आहे, घरे खरे आणि पिंजरे. पण उरेमध्ये उ ही अलामत झाली, कारण तोच स्वर आहे आणि तोच अक्षर आहे. तर असं आणि उ आणि पहिली ई अशा सुद्धा फिट बसू शकतात अलामती. आणि असे घेतले समजा शब्द, तर ती सुद्धा गझल ही काही त्याज्य नाहीये. त्याला काफियाला फक्त जरा दुय्यम काफिया असं म्हणतात. हा, पण ती गझलच होते, त्यात काही कमीपणा किंवा उणेपणा असं नाहीये. शेवटी गझल ही काय आहे तर तुम्ही 2 ओळीमध्ये कोणता आशय टाकलाय हे महत्वाचं आहे. आणि बरं का की माधवराव पटवर्धनांनी लिहून ठेवले की तुमच्या गझलेमध्ये आशयच नसेल, इव्हन कवितेमध्ये आशयच नसेल तर काय उपयोग. तुम्हाला सगळा घाट माहिती आहे, गझल कशी लिहायची, काफिया माहिती आहे, रदीफ माहिती आहे, सगळं तुम्ही बरोबर करताय. मग अशी तंत्र पाळली की नुसती गझल होईल का? नाही. अगदी भले तंत्र खूप उत्तम तुम्हाला कळलंय आणि त्यात तुम्ही बरोबर रचना केली तर ती गझल नसेल. एखाद्या सोन्याच्या पात्रामध्ये जर काहीच नसेल तर त्या सोन्याच्या पात्राचा उपयोग काय? तर म्हणून आशय हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा सोन्याच्या पात्रामध्ये मध अमृत काहीतरी असलं पाहिजे की जे आनंद देते किंवा ज्याच्या कल्पनेनी सुद्धा नुसता आनंद होतो आपल्याला. कृपया लाईक, शेअर and subscribe. धन्यवाद.